नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. नमस्कार. लोक काय म्हणतील? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच, नाही का? आज आपण याच प्रश्नाचा मागोवा घेणार आहोत. बघूया हा एक छोटासा प्रश्न आपल्या स्वातंत्र्यावर आणि आयुष्यावर किती मोठा परिणाम करू शकतो. तर चला सुरुवात करूया. ही गोष्ट आहे स्वराची आणि तिच्या गोष्टीतून आपण समाजाच्या एका अदृश्य पण तितक्याच शक्तिशाली प्रश्नाला भेटणार आहोत. कारण खरं तर ही गोष्ट फक्त स्वराची नाहीये, ही आपल्यापैकी अनेकांची आहे. कल्पना करा, उन्हाळ्याची सुट्टी आहे. स्वराने नुकताच एक छान गुडघ्यापर्यंतचा सुती ड्रेस घेतलाय, कडक उन्हासाठी एकदम परफेक्ट. आणि ती तोच ड्रेस घालून एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी तयार झालीय. सगळं किती साधं, सोपं आणि सहज वाटतंय, बरोबर? पण खरी गोष्ट तर इथूनच सुरू होते. ती कार्यक्रमाला जायला निघते आणि तेवढ्यात एका नातेवाईकाची नजर तिच्यावर पडते. आणि मग तो प्रश्न येतो, स्वरा, अगं हे काय घातलेस? देशमुखांच्या वाड्याला हे शोभा देतं का? बघा, या एका वाक्यात फक्त कपड्यांवर टीका नव्हती, तर तिच्या निवडीवरच थेट प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. आणि मग येतो तो कळीचा मुद्दा. बाहेरचे लोक काय म्हणतील? बघा, शिकली सवरली सून आहे, पण घराण्याचं भान नाही, असं म्हणायला ते काही वेळ लावणार नाहीत. म्हणजे स्वराच्या एका साध्या ड्रेसला थेट तिच्या शिक्षणाशी आणि घराण्याच्या प्रतिष्ठेशी जोडण्यात आलं. हाच तो सामाजिक दबाव. स्वराच्या मनात एक साधा पण खूप खोलवर विचार आला. खरंच एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य तिच्या कपड्यांच्या लांबीवरून ठरवलं जाऊ शकतं का? हा प्रश्न फक्त तिचा नव्हता, हा अख्ख्या विचारसरणीला दिलेलं एक आव्हान होतं. इथे एक गोष्ट नीट समजून घ्यायला हवी. हा जो विरोध असतो ना, तो खरं तर कपड्यांना नसतोच, तो असतो नियंत्रणाला. समाजाचा खरा विरोध एका स्त्रीने स्वतःच्या मर्जीने घेतलेल्या निर्णयाला असतो. कारण स्वतंत्र निर्णय घेणारी स्त्री कदाचित त्यांच्या ठरवलेल्या चौकटीत बसणार नाही, ही एक सुप्त भीती असते. हे लोक म्हणजे नक्की कोण? हे एक प्रकारचे अदृश्य पोलीसच आहेत, ज्यांचं स्वतःचं असं काही विधायक काम नसतं, पण दुसऱ्यांच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याचा मात्र ते पुरेपूर प्रयत्न करतात. ही एक अशी शक्ती आहे जी दिसत नाही, पण तिचा दबाव मात्र अगदी स्पष्टपणे जाणवतो. बघा, समाज दावा काय करतो की तो प्रतिष्ठा, संस्कृती आणि सुरक्षितता जपतोय, पण प्रत्यक्षात त्याचा परिणाम काय होतो? मानसिक कैद, नात्यांमध्ये कडवटपणा आणि आपण फक्त एक शोभेची बाहुली असल्याची भावना. म्हणजे ज्या गोष्टीचा रक्षण करण्याचा दावा केला जातोय, तीच गोष्ट आतून पोखरली जाते. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील या भीतीपायी आपण नकळतपणे आपल्याच माणसांचा आनंद हिरावून घेतो. लोक 2 दिवस बोलतील, विसरूनही जातील, पण त्या चर्चेच्या भीतीने नात्यात जो दुरावा येतो तो मात्र आयुष्यभर राहू शकतो. पण प्रत्येक गोष्टीत एक निर्णायक क्षण येतो. स्वराच्या आयुष्यातही तो आला. आता आपण बघूया की स्वराने या परिस्थितीला कसं तोंड दिलं आणि तिला तिच्या आईकडून काय शहाणपण मिळालं. हा स्वातंत्र्याचा आवाज आहे. स्वराने अगदी शांतपणे पण खूप ठामपणे उत्तर दिलं. ती म्हणाली, जर लोक माझ्या कपड्यांवरून माझ्याबद्दल चुकीचं मत बनवत असतील, तर तो त्यांच्या संकुचित विचारांचा दोष आहे, माझा नाही. वा! एका वाक्यात तिने स्वतःची ओळख तिच्या कपड्यांपेक्षा कितीतरी मोठी आहे हे ठणकावून सांगितलं. यानंतर स्वराच्या आयुष्यात आणखी एक महत्त्वाचा आधारस्तंभ येतो. तो म्हणजे तिच्या आईचं, ललिताचं एक पत्र. आणि हे काही साधंसुधं पत्र नाहीये. हा एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेला एक वैचारिक वारसा आहे. तिच्या आईने पत्रात एक खूप मार्मिक गोष्ट लिहिली होती. समाजाला नेहमीच स्त्रियांच्या स्वातंत्र्याची भीती वाटते, कारण स्वतंत्र विचार करणारी स्त्री नियंत्रणात राहत नाही. हे एक वाक्य या संपूर्ण संघर्षाचं सार सांगून जातं. ललिताच्या पत्रातून काही खूप महत्त्वाचे धडे मिळतात. पहिलं, सन्मान वागण्यात असतो, कपड्यांमध्ये नाही. दुसरं, आधुनिक विचार आणि वडीलधाऱ्यांबद्दलचा आदर एकत्र नक्कीच नांदू शकतात. तिसरं, मुलींना पंख दिले तर घर पुढेच जातं. आणि चौथं, पिंजऱ्यात ठेवून फक्त घुसमटच होते. परंपरा आणि आधुनिकतेचा किती सुंदर मेळ आहे हा. स्वराची गोष्ट इथे थांबते, पण विचार सुरू होतो. आता ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी काही प्रश्न उभे करते. चला थोडा विचार करूया. कधी असा क्षण आलाय का आयुष्यात, जेव्हा लोक काय म्हणतील ह्या एकाच भीतीमुळे आपली एखादी आवड, एखादी निवड किंवा एखादं स्वप्न बाजूला ठेवलं गेले आहे? जरा स्वतःलाच हा प्रश्न विचारून बघा. घराण्याची प्रतिष्ठा ही केवळ स्त्रीच्या पेहरावावरच अवलंबून असते. या विचाराला आपण कोणत्या मार्गांनी आव्हान देऊ शकतो? प्रतिष्ठा कर्तृत्वाने वाढते की फक्त कपड्यांनी? आणि शेवटचा
पण कदाचित सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांना स्वतःचे कपडे किंवा मित्रमैत्रिणी निवडण्याचं स्वातंत्र्य खरंच किती आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या समाजाचं खरं चित्र दाखवतं. विचार नक्की करा. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.